नमस्कार महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। राज्यभर गाजत असलेल्या धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचे कारनामे हे दिवसेंदिवस समोर येत आहेत। एसआयटीच्या तपासामधून रोज नवे धक्कादायक गोष्टी या समोर येत आहेत आणि याच संदर्भातल्या काही बातम्या पाहूयात। शालार्थ आयडी घोटाळा, शस्त्र परवान्यावरून पोलीस अडचणीत, मंदिराच्या निधीवरून पर्यटन विभाग अडचणीत, बड्या भक्तांची नावं डमी नावानं सेव्ह, खरातचे सीए रडारवर आणि याच सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात देखील सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 2022 साली दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना अशोक खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी या गावातील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे। याच दिलीप खरातला केसरकरांनी मध्यस्थी करत हे आयडी मिळवून दिल्याची शिक्षण विभागामध्ये जोरदार चर्चा आहे। अशोक खरातनं आपले राजकीय वजन वापरत शिक्षण विभागातील अनेक फाईल्स पास केल्याची देखील दबक्या आवाजामध्ये सध्या चर्चा आहे। स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये नवा धक्कादायक खुलासा समोर आलाय। शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसांमध्ये 12 वर्षांमध्ये नोंदच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हा प्रशासनानं परवाना दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांना माहिती देणं हे बंधनकारक असताना देखील याची ग्रामीण पोलिसांमध्ये नोंदच झाली नसल्याचं समोर आलंय। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या NDAL ALIS ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्न झालंय आणि यामुळे पोलिसांच्याही अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची देखील एसआयटी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खरातला हा परवाना नेमका कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मिळाला असा सवाल उपस्थित होतोय। तर भोंदूबाबा अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव इथल्या ईशान्येश्वर देवस्थान हे पुन्हा एकदा चर्चेत आलंय। देवस्थान निधीचा प्रस्ताव हा अचानक गायब झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नसताना देखील मंदिराला कोट्यवधींचा निधी मिळाल्याची बाब समोर आली आहे। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधून 2018 मध्ये 1,05,00,000 निधी वितरित करण्यात आले आणि त्यामुळे निधीसाठी कोणी प्रस्ताव दिला, कोणाची शिफारस होती असे सवाल आता उपस्थित होऊ लागले। महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहितीच नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे कुणाच्या राजकीय हस्तक्षेपामधून निधी मिळाला असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। आणि दरम्यान खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए आता रडारवरती आलेत। खरात प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा तपास हा केला जातोय। खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या 2 सीएंची चौकशी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। खरातच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांची सूत्र ही संबंधित सीएंच्या हाती होती आणि त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे। तपास पथक हे लवकरच या सीएंकडून संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याच्या तयारीमध्ये आहे। शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवरती विशेष लक्ष ठेवण्यात आलंय। 2018 मध्ये अवघी 4 लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टनं 2024 पर्यंत कोटींची झेप घेतल्यामुळे संशय हा अधिक गडद झालाय। आणि याबरोबरच अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचं काम हे सध्या सुरू आहे। फॉरेन्सिक विभागानं खरातचं मोबाईल क्लोन करण्याचं काम सुरू केलंय, पण मोबाईलमधील डेटाची खात्री करण्यासाठी खरातला सोबत घेऊन तपास करण्याची गरज आहे। धक्कादायक म्हणजे काही बड्या भक्तांची नावं खरातनं डमी नावानं सेव्ह केल्याची शक्यता आहे। एसआयटीनं आयकर विभाग आणि रजिस्टर विभागांशी पत्रव्यवहार सुरू केलाय आणि त्यानुसार पुढील कार्यवाही ही करण्यात येते। त्याच्या परदेशी दौऱ्यांसाठीची माहिती देखील पासपोर्ट विभागाशी पत्रव्यवहार करून मिळवली जाते। खरातच्या शिक्षणासंदर्भामध्ये देखील माहिती घेणं सुरू आहे। तो 12वी नापास असावा, पण त्यानं एकही प्रमाणपत्र हे अजूनही सादर केलेलं नाहीये। खरातकडचा नकली साप जप्त करण्यात आलाय। कडवट पाणी आणि पेढा यांचा देखील तपास सुरू आहे। आणि यानंतर थेट जाऊयात खासदार सुप्रिया सुळे सध्या बोलतायत।